आषाढी एकादशीच्या निमित्ताने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात विठ्ठल भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळाला। हरिओम रेल्वे प्रवासी भजनी मंडळाच्या वतीने आयोजित विठ्ठल वारीत हजारो प्रवाशांनी नामस्मरणाचा आनंद घेतला। विशेष म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही टाळ मृदुंग वाजवत भजनात सहभाग घेत भक्ती रंगात रंगून गेले। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला होता। हरिओम रेल्वे प्रवासी भजनी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भजन सोहळ्यात प्रवासी वारकरी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। टाळ मृदुंग आणि अभंगाच्या सुरांनी संपूर्ण स्टेशन परिस्थितीमय वातावरणात न्हाऊन निघाला। यावेळी प्रदेश अध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही उपस्थित राहून टाळ मृदुंग वाजवत भजनात सहभाग घेतला आणि विठ्ठल नामाचा गजर केला। रवींद्र चव्हाण म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच पंढरपुरीच्या वारीला जाणं शक्य होत नाही। अशा प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच विठुरायाच्या नामस्मरणाचा आणि भक्तीचा आनंद मिळावा या उद्देशाने गेल्या 12 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जातोय। यंदाही या भक्तिमय सोहळ्याला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेकांनी स्टेशनवरच विठ्ठलाचे दर्शन घेत अभंग गात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीचा आनंद लुटला। डोंबिवली स्टेशनवरील हा अनोखा विठ्ठलवारी सोहळा आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय। दर्शन घेतले तुमचं काय सांगताय? गेली वर्षानुवर्ष हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ जे आहे हे मंडळ डोंबिवलीमध्ये जे रेल्वे प्रवासी आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे, धावपळीच्या या जगामध्ये नोकरीनिमित्त धंद्यानिमित्त प्रत्येकाला आषाढी एकादशीला वारीला जाता येत नाही आणि म्हणून काही वर्षा अगोदर रेल्वेने जाताना भजन करणारी ही सर्व नामस्मरण करणाऱ्या मंडळींनी असं ठरवलं की विठुरायाच्या या आषाढी एकादशीला आपण रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाहेर सकाळी 1 तास नोकरीनिमित्त जाणाऱ्या प्रत्येकाने विठुरायाचं दर्शन घ्यावं। त्याला पंढरपुराला जाऊन साकडं घालणं हे शक्य नाही, तर इथूनच त्याला साकडं घालावं आणि जगत कल्याणाचं जे व्रत त्याने घेतलं आहे तुम्हा आम्हा सर्वांवरती त्याची कृपादृष्टी जी आहे ती अशीच राहो असं एक आध्यात्मिक असा एक माहोल हा डोंबिवलीच्या या प्लॅटफॉर्मवरती गेली वर्षानुवर्ष सुरू आहे। त्या भागातील एक लोकप्रतिनिधी म्हणून गेली वर्षानुवर्ष सकाळी निदान 1 तास येऊन त्यांच्याबरोबर ज्यावेळेला आपण सर्वजण या आध्यात्मिक अशा प्रहरामध्ये जेव्हा सामील होतो तेव्हा प्रत्यक्षात एक वेगळा आनंद हा आपल्याला सर्वांना मिळत असतो। त्यामुळे सर्व मंडळी की जे भजन क्षेत्रामध्ये मातब्बर आहेत त्यांचं स्वतःचं एक वेगळं असं स्थान आहे, असे प्रत्येकजण एक का होईना जे काही इथे येऊन गाता येईल म्हणता येईल ते म्हणत असतात। आज तर यापैकी बरेच जण हे टीव्हीचे फार मोठे कलाकार झालेली पण अनेक जण ज्यावेळेला येतात तेव्हा सुरुवातीला
ही सगळी मंडळी ज्यावेळेला इथे यायची त्याच भावनेतून सर्वजण इथे येत असतात. त्यामुळे त्या सर्वांचं आणि इथे आलेल्या प्रत्येकाचं मी मनपूर्वक धन्यवाद. राहुल कांबळे, जनशक्ती, डोंबिवली.